तर थोड्या वेळापूर्वी मी खूप जास्त रडले, मी सांगू शकत नाही. तर तुम्हाला वाटते की मी फक्त तुम्हाला हसवते, तर तसं काही नाही आहे. तर मला पण कुठेतरी मन आहे आणि जिथं मन आहे तिथे संवेदनाचा, भावनांचा विषय हा येतच असतो. तर काही गोष्टी अशा असतात की त्या पाहून, ऐकून, वाचून कुठेतरी मनाला इतकं वाईट वाटतं ना, की असं वाटतं की ही घटना घडलीच का बरं? नव्हती घडायला पाहिजे. तर घटना अशी आहे की मालेगावमधील एका 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर, छोट्याशा मुलीवर एका नराधमाने, एका नालायक माणसाने लैंगिक अत्याचार केला, बलात्कार केला आणि नुसता बलात्कार नाही केला तर तिची निगृण हत्या पण केली. तर काय म्हटलं असेल हा छोटासा जीव? आई वडिलांनी किती स्वप्न बघितली असतील तिच्या शिक्षणाबद्दल, तिच्या लग्नाबद्दल. क्षणामध्ये सर्व गोष्टी उद्ध्वस्त झाल्या. अरे बाबा, तुला काळं निळं जे काही तोंड करायचं होतं ना, तर त्यासाठी आहेत ना मार्ग. खूप सारे मार्ग आहेत. या छोट्याशा मुलीवर अत्याचार करून, तिची हत्या करून तुला काय मिळालं? काय साध्य झालं? तुम्हाला जी काही मौज मजा करायची ना, तर त्यासाठी आहे ना, भरपूर सारे मार्ग दिलेले आहेत. अशा निष्पाप मुलींचा प्लीज 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 जीव घेऊ नका. तर ह्या माणसाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे.